आज आपण आषाढी एकादशी निमित्त की नाही उपवासाचे गुलाबजामुन बनवूयात। इथे रताळे अर्धा किलो घेतलेले आहेत। स्वच्छ पाण्याने रताळे धुवून घेतलेत। कढईमध्ये पाणी ठेवून एक चाळण ठेवलेली आहे आणि रताळे 5 ते 10 मिनिटं उकडून घेणार आहे। आता 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। साखरेचा पाक बनवायचा आहे आपल्याला। एक 5 मिनिटांमध्ये छान असा आपला पाक तयार होतो। वेलची पूड घालायची आहे पाकामध्ये। इथं आपले रताळे पण उकडून तयार झालेले आहेत। आता हे रताळे पूर्णपणे थंड करून याची साल काढून घ्यायची आहे आणि रताळे मॅश करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये गरजेनुसार मिल्क पावडर घालायची आहे। जितकी गरज आहे तितकी मिल्क पावडरचा वापर करा। तूप लावून छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। छान असा रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। तळून घेतलेले गुलाबजामुन साखरेच्या पाकामध्ये घालायचे आहेत। वरून सॉफ्ट आणि आतून एकदम रसरशीत आपले उपवासाचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। एकदा नक्की बनवा।